सामान्य व्यक्तीला पासपोर्ट देण्याआधी पासपोर्ट कार्यालय आणि पोलिसांकडून त्या व्यक्तीची अनेक प्रकारची पडताळणी केली जाते। मात्र ज्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत, ज्याच्यावरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई देखील झालेली आहे, असा एक गुन्हेगार खोटा पत्ता आणि खोटं नाव वापरून पासपोर्ट मिळवतो। 5 वर्ष याचा कोणाला थांग पत्ता देखील लागत नाही आणि त्याच पासपोर्टचा उपयोग करून हा गुन्हेगार युरोपचा 90 दिवसांचा व्हिसा मिळवतो आणि युरोपच्या पर्यटनाला निघून जातो। ही कहाणी आहे निलेश घायवळच्या पासपोर्टची। निलेश घायवळनी हा पासपोर्ट नक्की कसा मिळवला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर निलेश घायवळवरती पुणे आणि परिसरात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, ज्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रांचा वापर, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। अनेकदा त्याच्यावरती मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई देखील झालेली आहे। त्यामुळे आपल्याला पुण्यात पासपोर्ट मिळू शकत नाही हे ओळखून निलेश घायवळनी अहमदनगरच्या म्हणजे सध्याच्या अहिल्यानगरच्या पत्त्यावरती पासपोर्ट मिळवायचं ठरवलं आणि त्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे 23 डिसेंबर 2019ला अर्ज केला। हा अर्ज करताना निलेश घायवळनी जो पत्ता वापरला होता तो अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा होता। हा पत्ता असा होता, गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड 414001। हा पत्ता जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकला असेल तर यामध्ये स्पष्टपणे कोणताही घर नंबर, फ्लॅट नंबर किंवा नेमका पत्ता जो आपण म्हणतो असा उल्लेख नाही। गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड 414001 ना इमारतीचा उल्लेख आहे। मात्र या त्याच्या पत्त्याचा उपयोग करून त्यांनी पासपोर्ट मिळवला। तर या पत्त्याचा उपयोग करून त्याचा अर्ज जेव्हा पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे आला तेव्हा या पासपोर्ट कार्यालयाने या पत्त्याची पडताळणी करण्यासाठी तो अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांकडे पाठवला आणि कोतवाली पोलिसांनी आत्ता जो दावा केला या दाव्यानुसार त्यांनी त्यावेळी या पत्त्यावरती जाऊन निलेश घायवळ खरंच राहतो का या ठिकाणी याची पडताळणी केली। मात्र तो या ठिकाणी राहत नसल्याचं त्यांना त्यावेळी आढळलं, म्हणजे 2019ला। त्याचबरोबर पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांनी निलेश घायवळ सोबत त्यावेळी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। मग त्यावेळच्या कोतवाली पोलिसांनी तसं स्पष्टपणे पासपोर्ट कार्यालयाला कळवायला हवं होतं, मात्र त्यावेळच्या अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी फक्त नॉट अवेलेबल एवढंच पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला कळवलं आणि त्यामुळं निलेश घायवळला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट मिळाला। कारण नॉट अवेलेबल असं जरी असेल तरी इतर निकष या तात्काळ पासपोर्टसाठी असतात, त्याचा उपयोग त्यासाठी करण्यात आला। हा पासपोर्ट मिळवताना निलेश घायवळनी दुसरी गोष्ट केली होती, ती म्हणजे त्याच्या नावात बदल करण्याची। निलेश घायवळनी त्यासाठी त्याच्या आडनावाचं स्पेलिंग बदललेलं होतं, म्हणजे GHAYAL यामधल्या H त्यांनी काढून टाकलेला होता आणि GAYAL असं स्पेलिंग त्यांनी त्याच्या या पत्त्यावरती वापरलेलं होतं। निलेश बन्शीलाल गायवळ म्हणजे GAIWAL हे त्यांनी गायवळचं स्पेलिंग दिलेलं होतं। घायवळ जर लिहिलं असतं म्हणजे घ जर वापरला असता तर GHAYAL असं त्याला वापरावं लागलं असतं, मात्र त्याऐवजी त्यांनी GAIWAL हे स्पेलिंग त्याच्या नावामध्ये वापरलेलं होतं। हे 2 बदल त्यांनी केलेले होते, मात्र तरी देखील आज आपण पाहतो एका क्लिकवरती कोणत्याही व्यक्तीची संपूर्ण कुंडली पोलिसांना प्राप्त होते, मात्र तसं झालं नाही आणि या त्याच्या बनावट पत्त्याचा आणि बनावट नावाचा उपयोग करून त्याला 16 जानेवारी 2020ला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून मिळाला। म्हणजे 23 डिसेंबर 2019ला त्यांनी अर्ज केला होता आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये म्हणजे एका महिन्याच्या आतमध्येच त्याला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट मिळाला देखील। त्यामुळं त्यावेळचे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात येतात आणि अर्थातच पुणे
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात। हा तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट 2020मध्ये मिळाल्यानंतर तिथून पुढे तरी या पासपोर्टची पडताळणी होण्याची गरज होती। खरंच तो त्या पत्त्यावरती राहतो का? मात्र तसं झालं नाही। पुढे दरम्यानच्या काळात 2021मध्ये निलेश घायवळवरती पुण्यात एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये मकोका कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। निलेश घायवळला अटक करण्यात आली। 2021ला अटक झाल्यानंतर 2022ला त्या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळला जामीन मिळाला। मात्र जामीन देताना न्यायालयाने ज्या अटी टाकलेल्या होत्या त्या अटींमध्ये त्यांनी त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा अशी अट होती। निलेश घायवळनी तर तो पासपोर्ट स्वतःहून जमा केला नाहीच, मात्र पोलिसांनी देखील तो पासपोर्ट जप्त केला नाही। त्यामुळे त्यावेळचे पुणे पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात आणि त्याच पासपोर्टचा उपयोग करून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरती निलेश घायवळनी युरोपवारी केलेली आहे। 90 दिवसांचा विजा मिळवलेला आहे। आधी लंडन आणि आता स्वित्झर्लंड अशा स्वरूपाची त्याची ही युरोपवारी सुरू आहे आणि यातून अनेक यंत्रणा आपण पाहतो आहोत संशयाच्या भोवऱ्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड भागामध्ये निलेश घायवळच्या टोळीकडून 2 सामान्यांवरती विनाकारण हल्ले करण्यात आले। एकावरती गोळीबार करण्यात आला, दुसऱ्यावरती कोयत्याने वार करण्यात आले आणि त्यानंतर निलेश घायवळच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। मकोका कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती कारवाई करण्यात येते आहे आणि आणखी एक गुन्हा त्याच्यावरती बनावट नंबर प्लेटचा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण त्याच्यावरती कडक कारवाई करू असं पुणे पोलीस सांगतायत। मात्र हा जो त्याच्या पासपोर्टचा इतिहास आहे, या इतिहासाचं काय करायचं आणि याच्या पाठीमागं कोण आहे हे नव्यानं वेगळं सांगण्याची गरज नाही। अनेक राजकीय नेत्यांसोबत या निलेश घायवळचे फोटो आपण वेळोवेळी पाहिलेले आहेत आणि या फोटोचा उपयोग तो कशासाठी करतो हे देखील सर्वश्रुत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातून त्यांनी त्याचा बेस हा मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि अहिल्यानगरचा कर्जत जामखेडचा जो भाग आहे त्या ठिकाणी वळवलेला आहे। ज्या विंडमिलच्या किंवा ज्या पवनचक्क्यांच्या कंपन्या आहेत, या पवनचक्क्यांच्या कंपन्यांमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात किंवा जे काही ठेके असतात ते ठेके कोणाला मिळतात, कोणाच्या सांगण्यावरून मिळतात आणि एकूण त्या ठिकाणचं राजकारण जे हा निलेश घायवळ प्रभावित करतो आणि या प्रभावातून त्याला हा पासपोर्ट मिळाला हे स्पष्ट आहे। मात्र यातून सामान्यांचा या सगळ्या यंत्रणांबद्दल जो एक विश्वास आहे तो विश्वास डळमळीत व्हायला लागतो। ही एका सुदृढ समाजासाठी निश्चितच चांगली गोष्ट नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।